नाहीच आहे. सो एखादा कुठला तरी डेज आपल्याला पण मिळू शकतो अजून एक्स्ट्रा. हरकत नाही. ओके. सो हे झालं सगळ्याच्या सगळं आतापर्यंत केमिकल मॉलिक्युलर रिअरेंजमेंट. आय होप की त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत किंवा आता त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी समजल्या असेल. लगेच पुढचं आपण स्टार्ट करूया कार्बोक्सिलिक ऍसिड. मला हे कार्बोक्सिलिक ऍसिड सांगण्यामागचं कारण असं आहे की मला त्या ऍसिडची एक रेंज सांगायची खरं तर, आणि ते पण आजपर्यंत विचारले. कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे कार्बनला अटॅच झालेला ऍसिड. सो दिस इज द फंक्शनल ग्रुप. कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये सी डबल बॉन्ड ओ आणि OH. ओके, बरं. ऍसिड आहे, त्याचं नॉमेनक्लेचर आपल्याला माहिती आहे. इट इज एंड विथ ऑइक ऍसिड. बरोबर. त्याचं फिजिकल क्वांटिटी वगैरे मला बाकीचं काही सांगण्यात इंटरेस्ट नाहीये. ओके. महत्वाची गोष्ट आहे, ऍसिड कधी तयार होतं. पहिली महत्वाची गोष्ट, अल्कोहोल पासून. ह्याच्या आधी आपण बघितलं होतं एकदा, प्रायमरी अल्कोहोल जर असेल, ओके, आणि त्याच्यापासून जर आपण म्हणजे ऑक्सिडेशन केलं, अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर RCOOH तयार होतं. ऍक्च्युली हे नुसतं डायरेक्ट अल्कोहोल असं दाखवत नाही, मी असं दाखवेल CH2OH. याचं ऑक्सिडेशन केलं म्हणजे RCOOH. सो अल्कोहोल टू ऍसिड तयार होतं. ही रिएक्शन सिंपल आहे. और अल्काइल बेन्झीन आहे ना, त्याचं जर सपोज ऑक्सिडेशन केलं, लक्षात ठेवायचं ऑक्सिडेशनचा अर्थ असा असतो ऑक्सिडायझिंग एजंट वापरायचं. सो बेसिकली मी अनालिसिस मध्ये पण सांगितलं, दोन सगळ्यात स्ट्रॉंग आहेत. एक तर KMNO4 आणि दुसरं म्हणजे K2CR2O7. हे दोन स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. ज्या वेळेस ऑक्सिडायझिंग करतो ना, त्यावेळेस हे कधीही वापरतात. अशा काहीच कंडिशन आहेत की ज्याच्यामध्ये हे वापरत नाहीत. शक्यतो आपल्याला तर इथं ह्या दोन्हीही कंडिशन मध्ये K2CR2O7 KMNO4 तर वापरतोच. अराइल ऍसिड जर बनवायचं असेल तर लक्षात ठेवायचं, दिस इज अरोमॅटिक रिंग. त्याचं जर KMNO4 किंवा K2CR2O7 सोबत जर रिएक्शन केली तर लक्षात ठेवायचं ArCOOH तयार होतं. ठीक आहे. ऑक्सिडेशन आहे, ऑक्सिडेशन केलं की फायनल कंपाऊंड तयार होतं, हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. ग्रिग्नार रिएजंट एक महत्वाचं आहे, कारण ग्रिग्नार रिएजंट पासून सुद्धा अल्काइल आपण काय करत होतो, हॅलाइड आहे ना, हॅलाइड पासूनच ऍसिड तयार करायचं. हॅलाइडचं पहिल्यांदा OH करायचं, OH मध्ये ते ग्रिग्नार रिएजंट सोबत रिॲक्ट केलं की त्याचा इस्टर तयार होतो, म्हणजे ग्रिग्नारचा इस्टर. सो ज्याला आपण म्हणतो की MgX ला RCOO चा इस्टर तयार होतो, आणि RCOO चा इस्टर तयार झाला की MgX पासून MgX आणि OH ट्वाइस निघून जातो आणि फायनली ऍसिड तयार होतो. सो दॅट्स इट. मला नाही त्यामध्ये काही एकदा हे करण्याची काही गरज नाहीये, त्याचे सेपरेट मेकॅनिझम सांगण्याची. वन मोर थिंग, हे पण लक्षात ठेवायचं, जर कधी R आणि सायनाइड जर असेल आणि त्याचं जर H2O म्हणजे हायड्रोलायसिस जर केलं, तर फक्त एवढं लक्षात ठेवा की फायनल कंपाऊंड होतं RCOOH. सायनाइड असेल तर. सो सायनाइड पासून पण बरं, सायनाइड आहे म्हणजे एक नायट्रोजन निघून जायला पाहिजे. सो फायनल कंपाऊंड अमोनिया याच्यातून बाहेर पडतो. सो सायनाइड पासून पण ऍसिड जनरली प्रिपेअर केलं जातं. सो दुसरे महत्वाचे आहेत, काही एवढं नाही आहेत आपल्या त्या गोष्टी तर लगेचच कळतात. कधी पण लक्षात ठेवायचं, एखादं जर हॅलाइड असेल, हॅलाइड, तर हॅलाइडचं पहिल्यांदा सायनाइड कन्व्हर्जन करायचं हायड्रोजन सायनाइड सोबत रिएक्शन केल्यानंतर, आणि त्या सायनाइड पासून ऍसिड तयार करा किंवा कोणतंही अमाइन तयार करा किंवा अल्कोहोल तयार करा किंवा कोणताही फंक्शनल ग्रुप तयार करा. कधी पण लक्षात ठेवायचं, सायनाइड सोबत रिएक्शन करणं म्हणजे एक कार्बन वाढवणं असतं, एक कार्बन वाढवणं असतं. त्यामुळे जर कधी अशी कधी रिएक्शन आली, एखादा कुठला तरी रिएक्टंट दिलाय आणि सांगितलं की सायनाइड सोबत रिएक्शन झाली आहे आणि वन ऑफ द फॉलोइंग इज द कंपाऊंड, सो ऍट दॅट टाइम लक्षात ठेवायचं आन्सर शुड बी ग्रेटर दॅन 1 कार्बन. म्हणजे जे आन्सर मधला कंपाऊंड येणार आहे त्या कंपाऊंड मध्ये एक कार्बन पेक्षा जास्त यायला पाहिजे आन्सर. नुसतं कधी कधी असं पण असतं की एक कार्बन जर मला जास्त पाहिजे असेल, म्हणजे असं पण कधी कधी असतं की सायनाइड सोबत रिएक्शन करून मला असा प्रोडक्ट पाहिजे असेल, तर रिएक्टंट कोणता असेल ऍट दॅट टाइम 4 ऑप्शन पैकी असा ऑप्शन फायनलाइज करायचे की ज्याच्यामध्ये एक कार्बन कमी असेल, बिकॉज सायनाइड सोबत रिएक्शन केलं की एक कार्बन वाढतं. कधी पण लक्षात ठेवायचं, एक कार्बन वाढतं. ठीक आहे. ग्रिग्नार सिंथेसिस, नायट्राइल सिंथेसिस हे काही एवढं इम्पॉर्टंट नाहीये. दुसरं, रिएक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ऍसिड आहे म्हणजे रिएक्शन कधी पण बेस सोबत होत असतं. बरं, ऍसिड आहे म्हणलं की रिएक्शन कायम बेस सोबत होतं, हे तर माहितीच आहे. सो जेवढे काही बेसिस आहेत त्या सगळ्यांसोबत ऍसिड रिएक्शन दाखवतो आणि फायनल कंपाऊंड येतो साल्ट. सो दॅट्स इट. ऍसिड असेल तर बेस सोबत रिएक्ट होतं आणि फायनल कंपाऊंड येतो साल्ट.
ऍसिड जर सपोज अल्कोहोल सोबत रिॲक्ट केला, हे आपण याच्या आधी पण एकदा बघितलं होतं. एखादा जर सपोज ऍसिड आहे आणि तो जर अल्कोहोल सोबत रिॲक्ट झाला, तर फायनली जो काही कंपाऊंड असतो दॅट इज नथिंग बट अ इस्टर. कुणाच तरी माईक चालू आहे. अगेन आय एम सेइंग कुणाच तरी माईक चालू आहे. स्वरूपा करपूरकर. Okay. There is one more reaction called as Hell-Hollard-Zielinski. Hell-Hollard. हे लक्षात ठेवायचं. ह्याच्यावरती एकदा नायपर लावलं ऍक्च्युली. ओके. झेलेन्स्की. Hell-Hollard-Zielinski रिएक्शन. ही ऍसिडची रिएक्शन आहे. बरं, नाव दिलंय म्हणजे याचा अर्थ काही ना काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी असायला पाहिजे. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अल्फा हॅलोजिनेशन ऑफ अलिफॅटिक ऍसिड. काय आर CH2COOH जर असेल म्हणजे हे ऍसिड आहे. जर हा ऍसिड कधी पण इन द प्रेझेन्स ऑफ फॉस्फरस जर तो कोणत्याही हॅलोजन सोबत रिॲक्ट झाला, हॅलोजन सोबत बोलतोय, सो प्लस X2 म्हणजे हॅलोजन, तर तो कधी पण जो कार्बोनिल कार्बन आहे ना त्याच्यापासून अल्फा म्हणजे हा कार्बोनिल कार्बनचा जो काही पहिला हायड्रोजन आहे ना, कार्बन आहे ना, त्याला जाऊन एक्स रिॲक्ट होतं. म्हणजे हे झालं CHXCOOH. म्हणजे काय झालं, अल्फा हॅलोजिनेशन झालं ना, COOH ला सोडून पुढचा कार्बन म्हणजे अल्फा व्हायला. सो जर हे एक लक्षात ठेवा, ऍसिड मध्ये कधी पण ऍसिड मध्ये अल्फा कार्बन म्हणजे कोण असतो तो लक्षात ठेवायचा. समजा CH3 CH2 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 COOH असेल तर अल्फा कार्बन म्हणजे ऍसिड नव्हे. ऍसिड सोडून दिस इज अल्फा, दिस इज बीटा, दिस इज गॅमा आणि दिस इज डेल्टा, इप्सिलॉन वगैरे पुढच्या सगळ्या गोष्टी बाकीच्या नंतर आपण. सो इथं जो काही हॅलोजिनेशन होतं तो अल्फा कार्बन वरती होतं. सो अल्फा हॅलोजिनेशन ऑफ अलिफॅटिक कार्बन होणं, दिस इज कॉल्ड एज हेल-होलार्ड-झेलेन्स्की. दिस इज कॉल्ड एज हेल-होलार्ड-झेलेन्स्की रिएक्शन. म्हणजे अल्फा कार्बनचा हॅलोजिनेशन होणं म्हणजे दिस इज कॉल्ड एज हेल-होलार्ड-झेलेन्स्की. ही रिएक्शन जास्त कॉमन आहे जरा. का बरं? कॉमन नाही, सॉरी, म्हणजे हे एक्स्ट्राऑर्डिनरी रिएक्शन आहे आणि एक्स्ट्राऑर्डिनरी रिएक्शन असल्यामुळे ते आपल्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, ऍसिडिटीची स्ट्रेंथ. विच ऍसिड इज मोर, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना कोणतं ऍसिड मोर स्ट्रॉंग आहे आणि कोणतं ऍसिड वीकली असेल ते आपल्याला बघायचं. कधी पण लक्षात ठेवायचं, ऍसिडिटीची जर स्ट्रेंथ बघायची असेल ना तर सगळ्यात अगोदर बघायचं त्याचा कॉन्जुगेट बेसची स्ट्रेंथ. कॉन्जुगेट बेसची स्ट्रेंथ जेवढी जास्त तेवढा तो ऍसिड जास्त स्ट्रॉंग असतो. कॉन्जुगेट ऍसिडची बेस जेवढा स्ट्रॉंग म्हणजे तेवढा तो ऍसिड जास्त स्ट्रॉंग असतो. म्हणजे कुठलं, म्हणजे एखादा आपण कोणतं पण एखादं एक्झाम्पल घेतलं ना तरी पण कळतं. मी कॉन्जुगेट ऍसिड बोलतोय. सो लेट अस कन्सिडर वन एक्झाम्पल ऑफ अल्कोहोल. ओके, अल्कोहोल म्हणजे ROH ना, सो ROH एक आहे. फिनॉल, ओके, म्हणजे काय, फिनॉल म्हणजे ही रिंग आणि या रिंगला एक OH आहे. दुसरी गोष्ट आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड मी नाव देते फक्त. सो कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे RCOOH. आणि तिसरं म्हणजे सल्फोनिक ऍसिड. सल्फोनिक ऍसिड म्हणजे RSO3H. आपल्याला फक्त चेक करायचंय की आउट ऑफ दिस 4 हु इज द मोर स्टेबल. मी नंबर देतो, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. कधी पण लक्षात ठेवायचं, कोणत्या पण गोष्टीला कोणते ऍसिड जास्त स्ट्रॉंग आहे हे जर काढायचं असेल ना तर एक काम करायचं, जे स्ट्रक्चर दिले ना त्या स्ट्रक्चर मधलं एक हायड्रोजन काढून टाकायचं. हायड्रोजन काढला की दॅट इज कॉल्ड द कॉन्जुगेट बेस. सो व्हॉट इज द कॉन्जुगेट बेस ऑफ दिस? ते म्हणजे असतं RO-. का? कारण H+ बाहेर काढून टाकाल. व्हॉट इज द कॉन्जुगेट बेस ऑफ फिनॉल? सो हे सिंपल असं असतं, फिनॉल रिंग आहे आणि त्या फिनॉल रिंगला O-. व्हॉट इज द कॉन्जुगेट बेस? RC डबल बॉन्ड O आणि हा झाला मायनस.
व्हॉट इज द कॉन्जुगेट बेस? एच काढला की आर एस डबल बॉन्ड ओ आणि ओ मायनस. सो लक्षात ठेवायचं, कोणतं जास्त स्ट्रॉंग किंवा कोणता बेस जास्त बेस म्हणजे कॉन्जुगेट बेस मोर स्टेबल असेल ना, तो ऍसिड जास्त स्ट्रॉंग असतो. सो आपल्याला माहितीये एखादा कंपाऊंड किंवा एखादा केमिकल जास्त स्ट्रॉंग किंवा जास्त स्टेबल कधी असतो, जर तो कधीही पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवला तर, किंवा जर त्याने रेझोनन्स दाखवला तर. म्हणजे काय? म्हणजे इनडायरेक्टली त्याच्यावरती चार्ज जे असतो ना, तो चार्ज कमी केला तर, किंवा चार्ज स्प्रेड केला तर. सो लक्षात ठेवायचं, चार्जचं डिस्पर्शन म्हणजे स्प्रेडिंग, चार्ज कमी करणे, हे म्हणजे त्या स्टॅबिलिटीसाठी इम्पॉर्टंट असतं. फॉर एक्झाम्पल, आपण इथं एक 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 गोष्ट बघूयात म्हणजे मग कळतं. अल्कोहोलचा जर विचार केला तर ह्या प्रत्येकांना ओ ओ ओ ओ आहे. ओके, इथला अल्कोहोल आर सोबत अटॅच आहे, इथला अल्कोहोल रिंग सोबत अटॅच आहे, इथला अल्कोहोल या सी डबल बॉन्ड ओ सोबत अटॅच आहे, इथला सॉरी अल्कोहोल नाही ऑक्सिजन इथं यस सोबत अटॅच आहे. पण जर आपल्याला रेझोनन्स बघायचं असेल तर याच्यामध्ये रेझोनन्स नाही. सो याच्यामध्ये प्लस आर इफेक्टच नाहीये. याच्यामध्ये रेझोनन्स होऊ शकतो, पण रेझोनन्स फक्त एवढाच होईल ना, म्हणजे इथं जर डबल बॉन्ड आला तर इथला डबल बॉन्ड हे निगेटिव्ह इथं येतं आणि तो निगेटिव्ह इथं म्हणजे निगेटिव्ह या रिंग वरती पसरू शकतो. सो याला रेझोनन्स इफेक्ट आहे. याला पण एक रेझोनन्स इफेक्ट आहे, कारण इथला डबल बॉन्ड इथं आला तर निगेटिव्ह चार्ज इथं जातो. तसाच याला तर 3 वेळा रेझोनन्स इफेक्ट आहे, म्हणजे चार्ज 3 वेळा ऑक्सिजन वरती शिफ्ट होतो. सो इथं पण रेझोनन्स आहे. एवढं तरी कन्फर्म आहे की ज्याला रेझोनन्स नाही म्हणजे हा सगळ्यात वीक झाला. ओके, म्हणजे मी स्केल देतो, सगळ्यात छोटा हे 1 नंबर, कारण तो कमी ऍसिडिक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, कधी पण लक्षात ठेवा, चार्ज जेवढा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असलेल्या ऍटम वरती जास्त पसरतो तेवढा तो मोस्ट स्टेबल असतो. इथं एकच ऑक्सिजन आहे, इथं 2 आहेत, दोघांवरती पसरतो. इथं तर 3 जण आहेत, तिघांवरती पसरतो, म्हणून हा सगळ्यात जास्त स्टेबल आहे. सो कधी पण लक्षात ठेवायचं, या तिघांच्या रेझोनन्स पैकी या दोघांचा रेझोनन्स स्ट्रॉंग आहे, म्हणजे हा अजून वीक झाला. सो हे 2 नंबर इथं आलं, फिनॉल. सो अल्कोहोल पेक्षा फिनॉल जरा जास्त ऍसिडिक आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, या दोघांच्या मध्ये याला 3 चार्ज आहेत, ह्याला 2 चार्ज आहेत, म्हणून 3 नंबर हा या फिनॉल पेक्षा जास्त ऍसिडिक आहे. सल्फोनिक ऍसिड सगळ्यात जास्त ऍसिडिक असतो. सो कधी पण लक्षात ठेवायचं, ऍसिडिटीची स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करणं म्हणजे कोणते कोणते फॅक्टर बघायचे? इंडक्टिव्ह इफेक्ट, आर इफेक्ट आणि चार्जचं स्प्रेडिंग किती होतं. ऍक्च्युली रेझोनन्स म्हणजे चार्जचं स्प्रेडिंग आहे, त्यामुळे मी काय ते सांगत नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की जेवढा चार्ज कमी, ओके, तेवढं ते जास्त बेटर पाहिजे. ओके, तेवढं त्याची स्केल जास्त असेल. सो हे एक एक्झाम्पल झालं. आता असे हे पहिल्यांदा असे जेवढे एक्झाम्पल आहेत ना तेवढे आपण जरा डिस्कस करूया. फॉर एक्झाम्पल, लेट अस कन्सिडर वन एक्झाम्पल. मी असं म्हणतो की हे एक फिनाइल रिंग आहे, हे दुसरी फिनाइल रिंग आहे, मला त्याच्या सबस्टिट्यूएंट लावायचे. दिस इज द थर्ड वन. ओके, आणि फायनल वाला असेल ते फक्त हे. लक्षात ठेवा मी काय काय बोलतो ते. दिस आर द फिनाइल रिंग, फिनाइल रिंग, फिनाइल रिंग, दिस इज सायक्लो. सो याला मी एक OH जॉईन करतो, याला पण मी एक OH जॉईन करतो. ओके, याला मी COOH जॉईन करतो, COOH, आणि याला मी जॉईन करतो SO3H. सो याला नंबर देऊ 1 2 3 4, आणि आपल्याला चेक करायचं की कोण या 4 जणांपैकी मोस्ट ऍसिडिक आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं, हे अरोमॅटिक नाही म्हणजे रेझोनन्सचा प्रश्नच येत नाही. बाकीच्या सगळ्यांच्या मध्ये रेझोनन्स आहे, म्हणजे हे सगळ्यात कमी. ओके, आता यांच्यामध्ये बघा, आपण कॉन्जुगेट बेस म्हणतो, म्हणजे ह्याच्यातला हायड्रोजन काढला तर एकच आहे ऑक्सिजन, ह्याच्यातला हायड्रोजन काढला तर सी डबल बॉन्ड ओ आणि ओ, 2 ऑक्सिजन येणार आहेत. ह्याच्यातला हायड्रोजन काढला तर सी डबल बॉन्ड ओ आणि ओ 3 आहेत, म्हणजे दिस इज द स्केल. सो याची कधी पण लक्षात ठेवायचं, ऍसिडिटी जर बघितलं तर 1, मग हे 2, मग हे 3 आणि मग हे 4. सो ऍसिडिक कोण असेल तर हे सल्फॉनिक ऍसिड वाला फिनाइलचा हा ग्रुप मोस्ट ऍसिडिक असतो. कधी पण लक्षात ठेवायचं, जेवढा रेझोनन्स जास्त तेवढा, म्हणजे मी इथं लिहितो वाटल्यास, रेझोनन्स जेवढा जास्त तेवढी ऍसिडिटी जास्त. ओके, पण रेझोनन्स कुणाचा? तर रेझोनन्स त्या कॉन्जुगेट बेसचा. फॉर एक्झाम्पल, वन मोर थिंग, अजून एक लक्षात ठेवा, हे सगळे एक्झाम्पल मी लास्ट इयरला पण घेतले होते, मी अजून पण घेतो हे, बिकॉज हे या एक्झाम्पल वरून भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला समजतील. सी डबल बॉन्ड, आणि हे एक्झाम्पल तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पण मिळतील, फक्त
मला एवढं म्हणायचं की आपलं कुठून जरी मिळाले तरी आपल्याला स्टडी फक्त करायचं. CH2. सो लेट अस कन्सिडर दिस इज व्हॉट ए, हे झाला बी, हा झाला सी आणि हा झाला डी. आपल्याला एवढं बघायचंय की या एका स्ट्रक्चर मध्ये कोण मोर ऍसिडिक आहे. ABCD कार्बन पैकी असा कोण आहे की जो पटकन हायड्रोजन देतो, म्हणजे ऍसिडिक कार्बन कोण आहे. सो नाव लिसन केअरफुली. ए ला जर विचार केला तर ए ला चिटकलेला एकच CO आहे. सो जर कॉन्ज्युगेशन जर करायला गेला, हायड्रोजन जर निघून गेला तर डबल बॉन्ड एकच होतं इथं. बी चा विचार केला तर डबल बॉन्ड इकडे पण होतं, इकडे एक O आहे, इकडे पण होतं. अरे म्हणजे इथं 2 होऊ शकतात. सो 2 वेळा हायड्रोजनचं इथल्या हायड्रोजनचं रेझोनन्स होऊ शकतो. इथं जर विचार केला तर एकच आहे, पण एका साईडला तर CH3 आहे, म्हणजे हा CH3 तर अजून कमी करतो. ओके, म्हणजे काय असतं बघा, एक उदाहरण सांगतो. फॉर एक्झाम्पल ए मधला एक हायड्रोजन निघून गेला, कारण हायड्रोजन निघून गेला म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज घेऊन गेला, म्हणजे ह्या झाला मायनस चार्ज. इथला पण मी विचार करतो, इथला पण एक हायड्रोजन निघून गेला म्हणजे हा एक हायड्रोजन पॉझिटिव्ह चार्ज घेऊन गेला, म्हणजे इथं पण आला मायनस चार्ज. प्रत्येक ठिकाणी एक एक हायड्रोजन निघून गेला म्हणजे मायनस चार्ज. एक हायड्रोजन निघून गेला CH इथं मायनस चार्ज. एक एक याचा विचार करूया. पहिली गोष्ट, हा रेझोनन्स 2 दाखवते, म्हणजे बी तरी मोर स्ट्रेंथ आहे. लक्षात ठेवायचं, बी तरी सगळ्यात जास्त स्ट्रॉंग आहे. उरला प्रश्न मला बघायचंय ए आणि सी चा, कारण ए एकदा रेझोनन्स दाखवतो एका साईडला, सी एका साईडला रेझोनन्स दाखवतो. सो दोन्ही पण सेम स्ट्रेंथला असायला पाहिजे, पण सी हा एक CH3 ला अटॅच आहे. CH3 म्हणजे इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप आहे. इलेक्ट्रॉन रिलीजिंग म्हणजे हा CH3 याला इलेक्ट्रॉन देणार आहे. सो ऑलरेडी हा निगेटिव्ह आहे, हा पण निगेटिव्ह आहे. सो जर याने याला इलेक्ट्रॉन दिला तर निगेटिव्ह चार्ज कमी होतो. नाही, निगेटिव्ह चार्ज वाढतो ना, बिकॉज इलेक्ट्रॉन रिलीजिंग आहे. सो हा निगेटिव्ह चार्ज अजून वाढवतो, इथं मात्र निगेटिव्ह चार्ज कॉन्स्टंट आहे. सो वाढवण्यापेक्षा जेवढा आहे तेवढा बरा आहे ना, त्यामुळे याची ऍसिडिटी जास्त असते, त्यामुळे बी ए पेक्षा जास्त ऍसिडिक आहे. आता या सी आणि डी पैकी हा रेझोनन्स थोडा दाखवतो, हा तर काहीच दाखवत नाही, म्हणजे हे तर स्केल लगेच करतं सी अँड डी. सो आउट ऑफ दिस 4 कोणता सगळ्यात जास्त ऍसिडिक आहे, तर लक्षात ठेवायचं बी मोर ऍसिडिक, त्यानंतर ए येतं, त्यानंतर सी येतं, नंतर डी येतं. बिकॉज इंडक्टिव्ह इफेक्ट सुद्धा याला इम्पॉर्टंट असतो. ओके ठीक आहे, वन मोर एक्झाम्पल, अजून एक एक्झाम्पल सांगतो. सर हे वरचं परत एकदा एक्सप्लेन करून सांगा. हे हो हो ओके सांगतो एक मिनिट. एवढं होऊ दे, तुला पण कळेल मी काय म्हणतो ते. सो इमॅजिन दॅट दिस इज ग्रुप, आणि ह्याला मी नाव देतो, हे ए आहे, हा बी आहे, हा सी आहे. मला चेक करायचंय की कुठं, बरं इथं डबल बॉन्ड नाहीये, म्हणजे इथं 2 हायड्रोजन आहेत, इथं पण 2 हायड्रोजन आहेत, इथं पण 2 हायड्रोजन आहेत. सो कोण ए बी सी सेम 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 हायड्रोजन आहे, इथं तर हायड्रोजनच नाहीये. इथं एक हायड्रोजन आहे, एक हायड्रोजन आहे. सो मी इथला तर घेत नाही. सो इथं 2 ए बी सी पैकी कोण मोर आपल्याला बघायचं ऍसिडिक कोण आहे ते चेक करायचं. सो नाव लिसन ना, ए ला जर समजा एक हायड्रोजन निघून गेला तर काय होतं, इथला डबल बॉन्ड इकडे शिफ्ट होतो, बरोबर. आणि इथं हायड्रोजन पॉझिटिव्ह म्हणजे निगेटिव्ह चार्ज इथं गेला, निगेटिव्ह चार्ज इथं गेला म्हणजे इथला डबल बॉन्ड इथं शिफ्ट होतो, निगेटिव्ह चार्ज याच्यावरती गेला, बरोबर. इथं निगेटिव्ह चार्ज म्हणजे कधी कधी असं असतं की इथं डबल बॉन्ड येतो, सॉरी इथला डबल बॉन्ड इथं येतो, म्हणजे हा निगेटिव्ह चार्ज इथून इथं येतो, इथं आला म्हणजे इथला डबल बॉन्ड इथं एक शिफ्ट होतो, इथं शिफ्ट झाला म्हणजे इथं येतो, इथं आला म्हणजे इथं येतो. सो एक निगेटिव्ह चार्ज. सो प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं की शिफ्टिंग होतो. ए ला जर चार्ज दिला तर कुठं कुठे निगेटिव्ह चार्ज जातो बघा, इथे एक जातो, इथे एक जातो, इथे एक जातो, इथे एक जातो, 4 वेळा निगेटिव्ह चार्ज जातो. समजा मी म्हणालो सी चा जर हायड्रोजन गेला, सी चा हायड्रोजन गेला, तर सी चा हायड्रोजन गेल्यानंतर एक सोडून म्हणजे इथे एक निगेटिव्ह चार्ज येतो, इथे एक येतो, इथे एक येतो, इथं पण एक येतो. सो सी पण 4 वेळेस. सो महत्वाची गोष्ट आहे, आउट ऑफ दिस ए बी सी मेटा पोझिशनला तर कमी आहे, म्हणजे बी तर सगळ्यात कमी. सो बी ची ऍसिडिटी सगळ्यात कमी आहे, एवढं तरी कन्फर्म. आता मला फक्त बघायचंय ए आणि सी पैकी मोर स्टेबल कोण असायला पाहिजे. कधी पण लक्षात ठेवा, चार्ज जेवढा जास्त शिफ्टिंग होतो, म्हणजे रेझोनन्स जेवढा जास्त तेवढी ऍसिडिटी जास्त, ऍसिडिटी जास्त असते. मग खरं बघितलं तर हे ए आणि सी चं सेमच आहे रेझोनन्स, पण इथला रेझोनन्स जो होतो ना, तो इकडं पण होतो, इकडं पण होतो. इथला जो होतो ना, तो प्रायोरिटीली इकडे जातो, कारण आपण काय म्हणतो की जर कधी
निगेटिव्ह वाला असलेला SON हॅलो पैकी जर जवळ असेल त्याला निगेटिव्ह चार्ज पहिला गेला पाहिजे. सो प्रायोरिटी इकडं पहिल्यांदा इकडे कमी आहे. म्हणजे फ्री चार्ज मोशन ए ला जास्त असतो, म्हणजे ए चा रेझोनन्स जास्त स्ट्रॉंग आहे कम्पेअर टू सी चा. म्हणून आपण म्हणतो ए इज मोर ऍसिडिक दॅन सी, आणि बी तर सगळ्यात कमी असतो. म्हणजे एवढं कन्फर्म आहे की चार्जचं शिफ्टिंग, निगेटिव्ह चार्जचं शिफ्टिंग किती जास्त होतं रेझोनन्स, जेवढा रेझोनन्स जास्त तेवढा ऍसिडिटी जास्त. म्हणजे इथं पण तेच व्हायला पाहिजे होतं ना. बघूयात परत एकदा सांगतो मी. फॉर एक्झाम्पल मी काय म्हणतो, इथला एक हायड्रोजन निघून गेला, ही CH2 आहे ना, CH2 आहे. एक हायड्रोजन निघून गेला म्हणजे हायड्रोजन पॉझिटिव्ह चार्ज घेऊन जातो, म्हणजे याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो. सो इथला निगेटिव्ह, इथला डबल बॉन्ड, म्हणजे इथं डबल बॉन्ड येतो, इथं निगेटिव्ह येतो. और इकडचा पेक्षा इकडे पण पॉसिबिलिटीज आहे ना, इथं डबल बॉन्ड येतो, इथं निगेटिव्ह येतो. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द पॉसिबिलिटी. सो बी चा रेझोनन्स दोन्ही साईडला आहे ना, एक तर इकडच्या वरती निगेटिव्ह जाईल ना, तर इकडच्या वरती दोन्ही साईडला पॉसिबिलिटी, म्हणजे इथं जास्त चार्ज शिफ्ट होतो किंवा पसरतो. सो याचा अर्थ ऑक्सिजन वरती जास्त 2 वेळा चार्ज पसरतो, एक इकडे एकदा पसरतो, एक इकडे एकदा पसरतो. तसं ए ला कोण आहे, ए एकदाच पसरतं. सो एवढं कन्फर्म आहे ए आणि बी पैकी बी जास्त स्ट्रॉंग आहे, बी जास्त ऍसिडिक आहे. का बरं? कारण तो 2 वेळा पसरतोय. ए कमी ऍसिडिक आहे कारण तो एकदाच पसरतोय. आणि पण सी पण एकदाच पसरला ना फक्त या साईडला, म्हणजे ए आणि सी सारखं असायला पाहिजे होतं. पण सी ला कोण अटॅच आहे, एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे. मिथाइल म्हणजे CH3. मिथाइल ग्रुप काय करतो, मिथाइल ग्रुप इलेक्ट्रॉन रिलीजिंग आहे. आपण माहिती आहे, याच्या आधी मी एकदा सांगितलं होतं, इलेक्ट्रॉन रिलीजिंग म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग. सो मिथाइल ग्रुप इलेक्ट्रॉन याला देतो. आता इलेक्ट्रॉन दिला म्हणजे निगेटिव्ह चार्ज वाढला ना. सो निगेटिव्ह चार्ज वाढला की अनस्टॅबिलिटी, स्टॅबिलिटी नाही. हा, इलेक्ट्रॉन काढून घेतला तर स्टॅबिलिटी वाढत असते, लक्षात ठेवायचं. इलेक्ट्रॉन दिला तर अनस्टॅबिलिटी वाढते, म्हणजे हा अनस्टेबल आहे याच्यापेक्षा. सो जो जास्त स्टेबल त्याची ऍसिडिटी जास्त असतो. इन बिटवीन ए अँड सी ए जास्त ऍसिडिक, इन बिटवीन ए अँड बी बी डी तर लांबच आहे, त्याचा तर प्रश्नच येत नाही, तो तर सगळ्यात शेवटीच आहे. त्यामुळे ऍसिडिटी जर डिफाईन करायची असेल तर कधी पण लक्षात ठेवायचं, रेझोनन्स आणि इंडक्टिव्ह इफेक्ट बघायचा आणि त्याच्या बेसिसवरून ऍसिडिटी चेक करायची. हे 3 महत्वाचे एक्झाम्पल आहेत. आता मी इथून पुढची सिंपल एक्झाम्पल स्टार्ट करतो. लेट अस कन्सिडर वन मोर एक्झाम्पल. मी आपलं असं म्हणतो, फॉर एक्झाम्पल CH3NO2, फॉर एक्झाम्पल CH2NO2NO2 and CHNO2NO2 आणि NO2. सांगा ह्या तिघांपैकी कोण मोर ऍसिडिक पाहिजे. पहिली गोष्ट, हायड्रोजन काढायचं, लक्षात ठेवायचं. हायड्रोजन एक काढला तर याचं स्ट्रक्चर काय होतं, CH2- आणि एक NO2. मला आधी एक सांगा, NO2 हा जो ग्रुप आहे तो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे का इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे? विड्रॉइंग. विड्रॉइंग ना. म्हणजे याने याच्यावरचा इलेक्ट्रॉन जर विड्रॉ केला तर इथला निगेटिव्ह चार्ज मोर स्टेबल होतो. हा एकटा विड्रॉ, दोघ जण विड्रॉ करणार आहेत. दोघ जण विड्रॉ केला तर इफेक्ट अजून कमी होतं ना, इलेक्ट्रॉनचा चार्ज अजून कमी होतो. इथं तर 3 जण विड्रॉ करणार आहेत म्हणजे अजून कमी होतो. सो मोर स्टेबल कोण आहे, हा. सो दिस इज द मोर ऍसिडिक, दिस इज द मोर ऍसिडिक. लक्षात ठेवायचं. कधी पण लक्षात ठेवा, जर इलेक्ट्रॉन विड्रॉलिंग ग्रुप जर जॉईन झाला तर ऍसिडिटी वाढते. कुठेतरी लिहून ठेवायचं, नोट डाऊन करायचं. सो इलेक्ट्रॉन विड्रॉलिंग ग्रुप जर मी जॉईन केला तर ऍसिडिटी इन्क्रीज होते, आणि इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप जर जॉईन केला तर ऍसिडिटी डिक्रीज होते. सो असं असेल तर वन मोर थिंग, माझ्याकडे अजून एक स्ट्रक्चर आहे. फॉर एक्झाम्पल सपोज दिस इज द वन फिनाइल रिंग. लेट इट बी, मी पहिल्यांदा हे सगळे ड्रॉ करून ठेवतो. दिस इज नॉट फिनाइल. ओके, हे सगळे फिनाइल रिंग आहेत, हे सगळे फिनाइल रिंग आहेत, हे सगळे फिनाइल रिंग आहेत. म्हणजे याला OH आहे, याला OH आहे, याला OH आहे, सगळे OH आहेत. याला एक NO2 ग्रुप आहे. ओके, याला 2 NO2 ग्रुप आहेत. इथं एक NO2 ग्रुप आहे, इथं एक NO2 ग्रुप आहे. आणि याला तर 3 NO2 ग्रुप आहेत. NO2 ग्रुप, NO2 ग्रुप आणि इथं पण एक NO2 ग्रुप आहे. सो आता आपलं चेक काय करायचं माहितीये का, एवढंच चेक करायचंय यांच्यामध्ये इफेक्ट कुणाचा जास्त स्ट्रॉंग असेल. पहिली महत्वाची गोष्ट, दिस इज ऑल्सो कॉल्ड द पिक्रिक ऍसिड. यालाच आपण म्हणतो पिक्रिक ऍसिड. ओके, इलेक्ट्रॉन लक्षात ठेवायचं, कधी पण जर कधी इलेक्ट्रॉन विड्रॉलिंग ग्रुप लागला किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप लागला,
इलेक्ट्रॉन जर विड्रॉलिंग ग्रुप लागला की त्याला म्हणायचं मायनस इंडक्टिव्ह इफेक्ट असतो. हे आपण याच्या आधी शिकलोय. सो याच्यात इलेक्ट्रॉन विड्रॉलिंग ग्रुप 3 जण आहेत म्हणजे मायनस इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. याला पण मायनस इंडक्टिव्ह इफेक्ट आहे, याला पण मायनस इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. नाही, याला काही नाहीये. बरोबर. सो मायनस इंडक्टिव्ह इफेक्ट तिघांना आहे. दुसरी गोष्ट, बेन्झिन रिंग आहे, तर बेन्झिन रिंगला लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जर कधी कनेक्ट झाला, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन बोलतोय मी. सो बेन्झिन रिंगला O आहे, बेन्झिन रिंगला N आहे, N आहे. सो प्रत्येकांमध्ये रेझोनन्स आहेच आहे. त्याला म्हणायचं मेटामेरिझम इफेक्ट. मेटामेरिझम म्हणजेच रेझोनन्स इफेक्ट. मेटामेरिझम म्हणजे लक्षात ठेवायचं, रेझोनन्स इफेक्टलाच मेटामेरिझम इफेक्ट. सो मेटामेरिझम इफेक्ट याला पण आहे, याला पण आहे, त्याला पण आहे, सगळ्यांनाच आहे. सो सगळ्यांना मेटामेरिक इफेक्ट आहे, मेटामेरिझम इफेक्ट आहेच. सो दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट कुणाचा आहे, निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टचा मेटामेरिक इफेक्ट सुद्धा निगेटिव्हच असतो. इलेक्ट्रॉन डोनेटिंग सोबत झाला असतं तर पॉझिटिव्ह झाला असतं. आता आपल्याला बघायचं, सगळ्यांना मेटामेरिक इफेक्ट आहे, सगळ्यांना सेमच आहे. OH आहे, आपल्याला चेक करायचं की कोणता OH मोर ऍसिडिक आहे यांच्यापैकी. ऍसिडिक कोण आहे? फॉर एक्झाम्पल मी म्हणालो ना, ऍसिडिसिटी चेक करायचं असेल तर एक हायड्रोजन काढायचं. एक हायड्रोजन काढला, अरे हे इलेक्ट्रॉन विड्रॉलिंग आहेत, इलेक्ट्रॉन विड्रॉलिंग आहेत, इलेक्ट्रॉन विड्रॉलिंग. हायड्रोजन काढल्यानंतर येणारा निगेटिव्ह चार्ज आहे, 3 जण ओढतात म्हणजे पटकन स्टेबल झाला. 2 जण ओढतात, अजून थोडा कमी स्टेबल आहे. 1च जण ओढतंय म्हणजे हे अजून कमी आहे. सो मोर ऍसिडिक कोण, तर नुसतं याच्या बेसिसवरून पण कळतं की 3 विड्रॉलिंग ग्रुप आहे म्हणजे हे बेस ऍसिडिक आहे, हे ऍसिडिक आहे, हे ऍसिडिक आहे. दिस इज द रेफरन्स, दिस इज द रेफरन्स. त्यामुळे लक्षात ठेवायचं, पिक्रिक ऍसिड इज ऑलवेज व्हेरी स्ट्रॉंग ऍसिड. पिक्रिक ऍसिड इज ऑलवेज व्हेरी स्ट्रॉंग ऍसिड, कधी पण लक्षात ठेवायचं. सो पिक्रिक ऍसिड हे स्ट्रॉंग, कारण 3 जर विड्रॉलिंग आहे ना, मी आताच म्हणाल होतो, जेवढे जास्त विड्रॉलिंग तेवढे जास्त ऍसिडिक. अरे बट व्हॉट हॅपन इफ, मी आता वेगळ्या पद्धतीने सांगतो. जरा बघा, हे मी आता रब करतो. फॉर एक्झाम्पल हे पिक्रिक ऍसिड नाहीये, मी पुढचं एक्झाम्पल घेतो, तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल करा. फॉर एक्झाम्पल मी प्रत्येक वेळेस ते स्ट्रक्चर ड्रॉ करत बसण्यापेक्षा एका स्ट्रक्चरला प्रत्येक वेळेस वेगवेगळे एक्झाम्पल सांगतो. सी हिअर. हा, सो फिनॉल आहे आणि याच फिनॉलला आपल्याला चेक काय करायचंय, आता काय काय जॉईन करतो ना ग्रुप. इथं सपोज मी जॉईन केला NO2 ग्रुप ऑर्थो पोझिशनला फिनॉलच्या. इथं मी चेक केला मेटा पोझिशनला NO2 ग्रुप. इथे मी चेक केला पॅरा पोझिशनला NO2 ग्रुप. आता चेक करायचंय की कोण मोर ऍसिडिक असेल. पहिली महत्वाची गोष्ट, मी याला नंबर देतो. 1, हे 2, हे 3 आणि हे 4. 4 नंबर तर सगळ्यात कमी असायला पाहिजे, एवढं तरी कन्फर्म. नाही असं नाही, बघूयात ना जरा, 4 कमी आहे का 3 कमी आहे का, कोण मोर ऍसिडिक आहे ना ते बघायचं. बघा, इलेक्ट्रॉन विड्रॉलिंग याला पण आहे, याला पण आहे, याला पण आहे. बरोबर. कधी पण लक्षात ठेवायचं, पहिल्यांदा इंडक्टिव्ह इफेक्ट आणि मेटामेरिक इफेक्ट चेक करायचं. याला सगळ्यांना इलेक्ट्रॉन विड्रॉलिंग आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉलिंग आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉलिंग आहे. सो हे इंडक्टिव्ह इफेक्ट तिघांनाही आहेत. मेटामेरिझम इफेक्ट म्हणजे रेझोनन्स. रेझोनन्स कधीही लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रॉन विड्रॉलिंग असेल तर ऑर्थो आणि पॅरा पोझिशनलाच रेझोनन्स होत असतं. मेटा पोझिशनला कधी रेझोनन्स बघितलं नाही ना आपण. सो मेटा पोझिशनला कधी रेझोनन्स नसतो, म्हणून ह्याला मिझोमेरिक इफेक्ट नाही. इथं मी लिहितो यम नाही, म्हणजे मिझोमेरिक इफेक्ट याला आहे, याला पण मिझोमेरिक इफेक्ट आहे. सो मिझोमेरिक इफेक्ट कुणा, बरं इंडक्टिव्ह इफेक्ट निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह यम लिहावा लागतो ना मला. सो हे झालं मेटामेरिझम. बरं, आता बघूया. आता मी काय म्हणतो का, मेटा पोझिशनला जर असेल ना तर रिंग डिऍक्टिव्हेट करत असतं कधी पण. म्हणजे विड्रॉलिंग जरी ग्रुप लावला तरी रिंगला डिऍक्टिव्हेट करतं. म्हणजे जर विड्रॉलिंग ग्रुप मेटा पोझिशनला डिऍक्टिव्हेटिंग जर असेल, ओके, तर लक्षात ठेवायचं हे एक सगळ्यात कमी असायला पाहिजे या तिघांच्या मध्ये. सो ते तर कमीच आहे. सो 4 नंबर तर सगळ्यात लोएस्ट आहे. सो आता मला एवढं तरी कळतं की या तिघांपैकी दोघांना इंडक्टिव्ह मेटामेरिझम, फक्त इंडक्टिव्ह म्हणजे 2 नंबर आला तो फिनाईलच्या नंतर. फक्त प्रश्न आता एकच होतो की इन बिटवीन 1 and 3 हु इज द मोस्ट ऍसिडिक. 1 and 3 मध्ये कोण सगळ्यात जास्त ऍसिडिक आहे, त्यावेळेस लक्षात ठेवायचं ही एक्सेप्शनल कंडिशन आहे. ऍक्च्युअली एक्सेप्शनल कंडिशन नाही म्हणताय ना, ही रिएक्शन मी 2 मिनिटांनंतर पुन्हा एकदा सांगतो. इथं काय होतं माहितीये का, या हायड्रोजनचा, या ऑक्सिजनचा हायड्रोजन आणि इथला नायट्रोजन यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड तयार होतो. याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड तयार व्हायला लांब आहे ना, हायड्रोजन बॉन्ड होत नाही. सो हायड्रोजन बॉन्ड तयार झाला म्हणून इथला हायड्रोजन पटकन बाहेर इमिट होत नाही.
सो हायड्रोजन जेवढा फास्ट इमिट होतो, बाहेर बाहेर टाकला जातो, तेवढं ते जास्त स्ट्रॉंग ऍसिड असतो. इथं बाहेर टाकू शकत नाही कारण हायड्रोजन बॉन्ड आहे, इथं पटकन टाकणार, सो हे जास्त ऍसिडिक असायला पाहिजे. त्यामुळं 3 नंबर जास्त ऍसिडिक असतं 1 नंबर पेक्षा. सो दिस इज द सिक्वेन्स. सो कायम लक्षात ठेवायचं, नायट्रो ग्रुप जर ऑर्थो मेटा पॅराला जर जॉईन असेल तर मोर ऍसिडिक पॅरावाला असतो कधी पण. 2 नंबर असतो ऑर्थोवाला, 3 नंबर असतो मेटावाला, 4 नंबर असतो कोणच नसणार. सो दिस इज द मेन सिक्वेन्स. हे मेन सिक्वेन्स आहे. अजून एक सिक्वेन्स सांगतो. फॉर एक्झाम्पल मी आता हे रब करतो, परत एकदा ड्रॉ करतो. ही नायट्रो ग्रुप वाला झालं ना, इलेक्ट्रॉन विड्रॉलिंग ग्रुपला. अजून एक इलेक्ट्रॉन विड्रॉलिंग ग्रुपचं एक एक्झाम्पल सांगतो. फॉर एक्झाम्पल सपोज हे झालं रिंग. मी हे रिंग दाखवतो पहिल्यांदा, सगळे ड्रॉ करून घेतो. आणि ह्या सगळ्या फिनाइल रिंगला सीओएच ग्रुप आहेत, म्हणजे ऍसिड आहे. सीओएच ग्रुप आहे म्हणजे ऍसिड आहे, बरोबर. प्रत्येकाना म्हणजे बेन्झोइक ऍसिड झालं हे. सो दीज आर कॉल्ड एज अ बेन्झोइक ऍसिड्स. आता मी काय होतं, याला मी जॉईन करतो एफ, याला मी जॉईन करतो एफ, सीएल, बीआर आणि ठीक आहे, याला मी म्हणेन की आय असेल, आय बेन्झोइक ऍसिडच्या कम्पॅरेटिव्ह. यांच्यामध्ये कोण सगळ्यात स्ट्रॉंग ऍसिड आहे ना ते बघायचं. कधी पण लक्षात ठेवा, पॅरा पोझिशनला आहेत म्हणजे एक महत्वाची गोष्ट आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉलिंग आहे म्हणजे निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट सगळ्यांना आहे. लक्षात ठेवा, निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट सगळ्यांना आहे. पॅरा पोझिशन आहे म्हणजे निगेटिव्ह मेटामेरिझम इफेक्ट पण सगळ्यांनाच आहे. कधी पण लक्षात ठेवायचं मी काय बोलतो ते. इलेक्ट्रॉन विड्रॉलिंग कॅपॅसिटी आपण जनरली आजपर्यंत बघितलं होतं, मोस्ट इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असतं एफ, सीएल, बीआर, आय. म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉलिंग कॅपॅसिटी फ्लोरीनची असते. पण जर एखाद्या कंपाऊंड मध्ये इंडक्टिव्ह आणि मेझोमेरिक दोन्ही इफेक्ट असतील, म्हणजे हे अशा प्रकारच्या याच्यामध्ये, तर विड्रॉलिंग ॲबिलिटी कधी पण एफ ची कमी असते सीएल पेक्षा, देन बीआर आणि देन आयोडीन. म्हणजे विड्रॉलिंग कॅपॅसिटी कधी पण आयोडीनची जास्त असते. म्हणजे जेवढी इलेक्ट्रॉन विड्रॉलिंग कॅपॅसिटी जास्त, तेवढा तो स्ट्रॉंग ऍसिड असायला पाहिजे. सो ऍसिडिटी पॅरा आयोडीनची सगळ्यात जास्त असते. कधी पण लक्षात ठेवा, हे जरा वेगळा इफेक्ट आहे, मी परत परत सांगतो. जर कधी निगेटिव्ह इंडक्टिव्ह आणि निगेटिव्ह मेझोमेरिझम दोन्ही पण प्रेझेंट असेल, तर मात्र याच्यासारखं जायचं नाही, उलट्या पद्धतीने जायचं असतं. असं असण्याचं कारण आहे, साईज ऑफ दॅट आयोडीन इज ग्रेटर ऍज कॉल्ड एज कम्पेअर टू दॅट ऑफ साईज ऑफ द फ्लोरीन. आणि बेन्झोइक ऍसिड आहे ना, त्यामुळं ही रिएक्शन थोडीशी उलटी राहते कधी दोन्ही इफेक्ट असताना. सो एफ, सीएल, बीआर, आय पॅरा पोझिशनला जर मी जॉईन केला तर कधीही यांच्यामध्ये हे रिएक्टिव्हिटी जास्त असते. ओके. पण आता मी काय म्हणतो, हे पॅरा पोझिशनला, सपोज हेच जर मी मेटा पोझिशनला जॉईन केले, मेटा पोझिशनला म्हणजे इथं हे एफ आहे, हे सीएल आहे, एफ, सीएल, बीआर आणि आय. तर मला काय चेक करायचंय की आता मेटा पोझिशनला कोण आहे. सो लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रॉन विड्रॉलिंग आहेत म्हणजे निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आहेच आहे. मेटा पोझिशनला कधी रेझोनन्स नसतो ना, सो मेटा पोझिशनला मेझोमेरिक इफेक्ट नसतो, त्यामुळे मायनस एम नाही, आता फक्त आणि फक्त निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. जर कधी निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट असेल तर सरळ याच्याप्रमाणे जायचं, म्हणजे सगळ्यात जास्त विड्रॉलिंग कॅपॅसिटी फ्लोरीनचे, म्हणजे आता ही सिक्वेन्स उलटा झाला, हे स्ट्रॉंग झालं, हे स्ट्रॉंग झालं, सो हे स्ट्रॉंग झालं. मी काय काय बोलतोय लक्षात ठेवायचं, अजिबात विसरायचं नाहीये. मेटा पोझिशनला जर एफ, सीएल, बीआर, आय जॉईन झालं तर मोर विड्रॉलिंग कॅपॅसिटी असते फ्लोरीनची. ऑर्थो किंवा पॅराला जर असेल तर लक्षात ठेवायचं मोर विड्रॉलिंग कॅपॅसिटी असते उलट. ओके, कारण मिझोमेरिक इफेक्ट असताना उलटे पोझिशन असते आणि मेटा पोझिशन असताना सरळ तुम्ही त्या पद्धतीने घेतलं तरी चालू शकतं. ओके, लक्षात ठेवा. नेक्स्ट अजून एक 2-4 एक्झाम्पल आहेत, तेवढे घेऊन आपण थांबू शकतो. मी करते, मी सांगू का मावशीला? हा का कुणाच तरी माईक चालू आहे, कुणाचं तरी माईक चालू आहे. हा, सो सी हिअर, हे 4 जण स्ट्रक्चर आहेत. आता या 4 स्ट्रक्चर मध्ये बेन्झोइक ऍसिड आहे, सीओएच. ओके, ठीक आहे, हे तर सगळ्यांना सीओएच आहे, सीओएच, सीओओएच,
COOH. आता आपल्याला चेक करायचं फक्त वेगळ्या पद्धतीने. समजा मी म्हणाले इथे एक मिथाइल ग्रुप आहे, इथं 2 मिथाइल ग्रुप आहेत. ओके, इथं मिथाइल ग्रुप नाही, इथं आयसोप्रोपाइल आहे. ओके, आयसोप्रोपाइल ग्रुप आहे. सो या तिघांमध्ये नंबर देतो 1, हे 2, हे 3 आणि हे 4. ह्या 4 जणांपैकी मोर स्टेबल कोण आहे पहिल्यांदा बघायचं. कोण मोर ऍसिडिक आहे पहिल्यांदा बघायचं. लक्षात ठेवायचं मी काय काय बोलतो ते आता. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे काय, इलेक्ट्रॉन रिलीजिंग आहे. इलेक्ट्रॉन रिलीजिंग, इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप जर असेल तर ऍसिडिटी कमी होते. त्यामुळे एखाद्या कंपाऊंडला इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप जर लावला तर जेवढी ऍसिडिटी पाहिजे त्याच्यापेक्षा पण ऍसिडिटी कमी होते. म्हणजे सगळ्यात जास्त ऍसिडिक बेन्झोइक ऍसिड असतं असं वाटतं, पण तसं नसतं. मी परत सांगतो, इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप आहे बरोबर आहे, सो त्यामुळे बेन्झोइक ऍसिड स्ट्रॉंग असायला पाहिजे बरोबर आहे. पण कधी पण लक्षात ठेवा, ऑर्थो पोझिशनला, मी काय बोलतोय का, ऑर्थो पोझिशनला कधीही कोणताही ग्रुप असू द्यात, वेदर इट इज इलेक्ट्रॉन रिलीजिंग और इलेक्ट्रॉन विड्रॉलिंग, कोणताही जर ग्रुप असेल तर तो या हायड्रोजनला बाहेर टाकण्याची ऍबिलिटी जास्त ठेवतो. सो त्याला म्हणायचं असतं ऑर्थो इफेक्ट. दिस इज कॉल्ड एज अ ऑर्थो इफेक्ट. सो लक्षात ठेवा, ऑर्थो इफेक्ट म्हणजे काय की ऑर्थो पोझिशनला कोणी पण असू द्यात कायम ऍसिडिटी वाढवतं, एक्सेप्ट दॅट मगाशीच ते नायट्रोवाला ग्रुप. नायट्रो ग्रुप जे होता ना, नायट्रो ग्रुप OH आणि नायट्रो ग्रुप, ऍक्च्युली नायट्रो ग्रुपचं सुद्धा ऑर्थो इफेक्ट भरपूर आहे, फक्त हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळं त्या ठिकाणी ऑर्थो इफेक्ट कमी पडतो. सो हायड्रोजन बॉन्डिंग आणि नायट्रो इफेक्ट, सॉरी ऑर्थो इफेक्ट, या दोघांपैकी हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग असतो. त्यामुळं एक्सेप्ट दॅट नायट्रो ग्रुप फक्त प्रॉब्लेम होतो, बाकीच्या सगळ्यांमध्ये ऑर्थो ग्रुप जेवढे जास्त तेवढा इफेक्ट जास्त. फॉर एक्झाम्पल ऑर्थो ग्रुप इथं आहे, सो ह्याला एक ऍसिडिटी, म्हणजे याची ऍसिडिटी बेन्झोइक ऍसिड पेक्षा जास्त आहे. आणि इथं तर 2 आहेत ना ऑर्थो, मग म्हणजे हे तर जास्त आहे. लक्षात ठेवायचं, जेवढं ऑर्थो ग्रुप मोठा तेवढं त्याची स्टॅबिलिटी जास्त. का बरं माहितीये का, बल्की ग्रुप, जेवढं जास्त बल्की ग्रुप असेल ना तेवढं स्टेरिक हिंड्रन्स प्रॉपर्टी पण वाढते. त्यामुळं ह्याची ऍसिडिटीची स्ट्रेंथ असते 3 नंबर सगळ्यात जास्त ऍसिडिक, 2 नंबर देन, 1 नंबर आणि सगळ्यात शेवटी येतं 4 नंबर. ऍसिडिक स्ट्रेंथ लक्षात ठेवायचं फक्त मी काय काय बोलतो ते. बिकॉज ऑर्थो इफेक्ट म्हणजे ऑर्थो पोझिशनला कोणीही असू द्यात, त्याच्या बेसिस वरून तुम्हाला त्याची ऍसिडिटी डिफाईन करता आली पाहिजे. ओके, नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल सांगतो. अशा वालेच आहे, म्हणजे हे 4 रिंग, हे 1, हे 2, हे 3 आणि हे 4. तसेच तसेच हे फिनाइल रिंग, फिनाइल रिंग, फिनाइल रिंग. सो आपल्याला फक्त चेक करायचं की कोणाचा इफेक्ट जास्त आहे. सो COH, COH, COOH, COOH. तर Okay, that's it. दिसत नाही. दिसते सर. दिसते सर. तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल कुणाला तरी. सो लक्षात ठेवा, आता मी याला लावतो नायट्रो ग्रुप पॅरा पोझिशनला, याला पण लावतोय, हे इथं पण नायट्रो ग्रुप आहे आणि याला सुद्धा नायट्रो ग्रुप जॉईन करतो, नायट्रो ग्रुप. सो सगळं सेम आहे, फक्त एक फरक आहे. इथं मी जॉईन करतो CH3, CH3. ओके, इथं मी जॉईन करतो CH3, CH3. सो मी नंबर देतो, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. नायट्रो ग्रुप म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉलिंग. सांगा बरं जरा याची रेंज सांगा जरा, कमन. त्याची रेंज सांगा, कोण मोर ऍसिडिक असेल आणि कोण कमी ऍसिडिक असेल. हॅलो, हॅलो, आय एम ऑडिबल? Yes, sir. हा, सो इन बिटवीन दिस 1, 2, 3, 4, हु इज द मोर ऍसिडिक? टर्शरी. थर्ड वन. पहिलं, तिसरं, नंतर 2 आणि नंतर 4. 1, 3, 2, 4. 1, 3, 2, 4.
3 2 4 1 3 2 4 नेक्स्ट 3 1 2 4 3 1 2 3 1 2 4 लक्षात 3 ठेवायचं 4 मी 2 1. मगापासून सांगतोय ऑर्थो इफेक्टला पहिली प्रायोरिटी द्यायची कधी पण लक्षात ठेवायचं ऑर्थो इफेक्टला पहिली कोण आहे बघायचं नाही इलेक्ट्रॉन रिलीजिंग आहे का विड्रॉलिंग आहे सो ऑर्थो दोघ जण आहेत इथं कोणच नाही 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 सो 3 नंबर तर पहिल्यांदा जास्तच पाहिजे का ऑर्थो इफेक्ट आता मला चेक करायचंय की 1 2 आणि 4 पैकी कोण स्ट्रॉंग आहे दुसरी गोष्ट हा इलेक्ट्रॉन विड्रॉलिंग आहे म्हणजे हा ऍसिडिटी वाढवतो सो 1 नंबरची प्रॉपर्टी 4 पेक्षा जास्त आहे ऍसिडिक कोण आहे 1 नंबर 4 नंबर शेवटी 2 नंबरचं कसं आहे माहितीये का एक जण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे दोघ जण इलेक्ट्रॉन डोनिंग आणि हे मेटाल आहे म्हणजे मेझोमेरिक पण नसतो लक्षात ठेवायचं मेटा पोझिशनला जो कण आहे ना तो कधीही मेझोमेरिक इफेक्ट सुद्धा दाखवत नाही सो त्यामुळं ह्या दोघांच्या मध्ये हा विड्रॉ पण करतो आणि मेझोमेरिक पण इफेक्ट दाखवत नाही म्हणजे 1 नंबर सगळ्यात स्ट्रॉंग पाहिजे ह्या दोघांच्या मध्ये आता फक्त एवढंच उरलंय 3 झालं 1 झालं 2 आणि 4 पैकी कोण स्ट्रॉंग आहे 2 स्ट्रॉंग आहे पण 1 आणि 2 पैकी 1 स्ट्रॉंग आहे म्हणजे दिस इज युअर स्केल ऑर्थो इफेक्ट विसरायचं नाही कधीच ऑर्थो इफेक्ट अजिबात विसरायचं नाही त्यामुळे ऑर्थोला पहिली प्रायोरिटी द्यायची म्हणजे द्यायची कायम आणि मगच पुढे जायचं ओके सो मी एक लास्ट एक्झाम्पल घेतो आणि देन आफ्टर मग आपण थांबवू शकतो वाटलेस ओके परत एकदा 4 रिंग ऍसिडिटीच्या स्केल वरती एक्झाम्पल असतात प्रॉब्लेम असतात त्यामुळे हे जरा थोडंसं लॉजिक बघा मी काय काय सांगतो ना ह्या सगळ्या गोष्टी लॉजिकली जरा विचार करून बघायचे आणि मगच त्याचं डिस्कशन स्टार्ट करायचं सो हे फिनाइल रिंग आहे फिनाइल रिंग आहे फिनाइल रिंग आहे 4 फिनाइल रिंग झाल्या सगळ्यांना मी OH जॉईन करतो OH किंवा COH काही सेमच असतं OH आणि ऍक्च्युली OH आणि COH पैकी COH इज अ स्ट्रॉंग वन बट सगळ्यांसाठी जर मी विचार केला तर सो इथं मी जॉईन करतो NO2 इथं मी जॉईन करतो OCH3 आणि या साईडला मी जॉईन करतो Cl ओके मी नंबर देतो 1 2 3 4 कम ऑन बी फास्ट टेल मी द स्केल वन ग्रेटर देन 3 ग्रेटर देन 4 ग्रेटर देन 2 1 3 4 2 okay anyone else बर इलेक्ट्रॉन विड्रॉलिंग 1 नंबर आहे दॅट इज करेक्ट 3 नंबरला पण इलेक्ट्रॉन विड्रॉलिंग आहे ओके बट एकाच्यात नायट्रो आहे म्हणजे त्याच्यात रेझोनन्स इफेक्ट पण आहे दुसऱ्याच्यात क्लोरीन आहे त्याचा रेझोनन्स इफेक्ट कमी आहे सो 1 इज ग्रेटर दॅन 3 आणि 2 मध्ये विचार केला तर एक इलेक्ट्रॉन रिलीजिंग आहे कोण 2 वाला सो याचा विचार केला तर आपलं असं कळतं की 1 एवढं तरी क्लिअर आहे म्हणजे एक तरी स्ट्रॉंग आहे सगळ्यात जास्त ओके त्यानंतर 3 आहे कारण इलेक्ट्रॉन विड्रॉलिंग आहे 2 आता बघा मी काय म्हणतो 2 आणि 4 मध्ये ह्याच्यात काहीच नाहीये ह्याच्यात इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे म्हणजे हा न्यूट्रल आहे हा डोनेट करतोय आणि डोनेट केला तर हा अनस्टेबल आहे हा ऍटलिस्ट न्यूट्रल तरी आहे म्हणून ते येतं 4 आणि शेवटी येतं 2 लक्षात ठेवायचं जरा का बरं काही नसलेलं बरं आहे ना चुकीचं असल्यापेक्षा हे चुकीचं इलेक्ट्रॉन देतो म्हणजे हे चुकीचं आहे त्यापेक्षा काही नसलेलं परवडतं ना सो त्यामुळे 4 येतो आणि सगळ्यात शेवटी 2 येतं सो याच्या बेसिस वरून सुद्धा आपल्याला सांगता येतं की त्याच्यावरून त्यांची ऍसिडिटीची स्केल काय काय येते ते ओके आय होप हे ऍसिडिटीचे स्केल बऱ्यापैकी तुम्हाला समजले असेल मला वाटतं की आजचं लेक्चर या ऍसिडिटीच्या स्केल वरती आपण इथं थांबवतो बिकॉज ऍसिडिटीची रिएक्शन काय इथे रिएक्शन आणि प्रिपरेशन काय त्यात एवढं इम्पॉर्टंट नव्हतं कारण ते तुम्हाला कुठं ना कुठेतरी अल्कोहोलच्या बेसिसवरती किंवा कुठंतरी गेलं तरी ते तुम्हाला स्टडी करायला सोपं जात होतं म्हणून ऍसिडच्या कार्बोक्सिलिक ऍसिडच्या रिएक्शन आणि प्रिपरेशन मध्ये जास्त काही असं लय मोठं लक्षात ठेवण्यासारखं काही नाही हा पण ऍसिडिटीची स्केल इम्पॉर्टंट आहे कुणाला काय ऑर्थो इफेक्ट कधी द्यायचा इलेक्ट्रॉन विड्रॉलिंग काय इलेक्ट्रॉन डोनेटिंग काय इंडक्टिव्ह इफेक्ट काय मेझोमेरिक इफेक्ट काय ह्या गोष्टी आपल्यासाठी जास्त इम्पॉर्टंट हायड्रोजन बॉन्डिंग कधी येतो ते पण लक्षात ठेवायचं आणि त्याच्या बेसिसवरून फायनल आन्सर पुटअप करायचं ओके आय थिंक मला वाटतं की आज बऱ्यापैकी भरपूर साऱ्या गोष्टी झाल्यात